बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर, शहर पश्चिम सोलापूर, विजापूर रोड बीटमधील अंगणवाडी क्रमांक 191 येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय सतनाम चौक सोलापूर या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बालकांचं आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होण्यासाठी पहिले 1000 दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी ढेपे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितलं। तर प्रमुख पाहुणे निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टर नीतू ऋत्विक जयकर यांनी मुलीच्या लग्नाच्या वयापासून ते स्तनदा मातेचा आहार, बालकांच्या वाढीस लागणारे आरोग्यदायी आहार, जीवनशैली आणि बालकांचं वजन वाढ, अतिपोषित बालकांची कारणं, कुपोषणाचं दुष्टचक्र भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावं याबाबत माहिती दिली। सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी उपस्थित मातांसाठी आहार आणि आरोग्याची सापशिडीचा खेळ घेण्यात आला। बालकांचं योग्य पालन पोषण आणि संगोपन कशा प्रकारे केल्यास बालकांच्या विकासासाठी लागणारे पोषक वातावरण याबाबत माहिती देण्यात आली। सूत्रसंचालन पौर्णिमा मायनाळे अंगणवाडी सेविका यांनी केलं। सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर आणि लोधी गल्ली आणि सतनाम चौकातील उपस्थित माता पालकांचे आभार मानले। अंगणवाडीतील कामकाजासाठी लागणारं सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या कार्यक्रमास लोधी गल्ली आणि सतनाम चौकातील 36 माता पालकांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास शहर पश्चिम विजापूर रोड बीट मधील अंगणवाडी क्रमांक 191 ते 194 या सेविका रेखा पत्की, सुजाता बंडेवार, रेखा माटे, प्रतिमा चव्हाण, मदतनीस बनसोडे, नारायणकर, माशाळकर, सोनिया ढसाळ, लता गायकवाड यांनी अधिक परिश्रम घेतले। पडले, ब्रेड पडले, केक पडले, भजी पडली तर त्यांची वाढ होणार नाही। त्यांची वाढ खुंडास, जसं मला मॅडम म्हटलं, त्यांच्या अंगणवाडीत जे बालकं येत आहेत त्याच्यामध्ये लठ्ठपणा आणि उंची कमी, हे दोन त्यांना पॉइंट्स दिसतात। ह्याचं मूळच तिथं आहे, जे मूळ तुमच्या स्वयंपाकघरात आहे। मग फक्त त्यांच्यावरच परिणाम होईल का? तसं कसं होईल? तुमच्यावर पण काहीतरी होईलच ना। म्हणजे तुम्ही जर ब्रेड खाताय, बिस्किट खाताय, केक खाताय, तुम्ही बेकरीचे पदार्थ खाताय, तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला पण कुपोषित करत नाही। मग त्याला आपल्याला काय बघायला पाहिजे की आपल्याला चांगला आहार म्हणजे काय? चांगला आहार हा आपल्या डाळी, उसळी, फळं, भाज्या ह्याच्यामध्ये आहे। मग आपल्या घरात असतंच की हे आपल्याला काय असं फॅन्सी फूड म्हणजे आपल्याला असं काय जे जाहिरातीमध्ये दाखवतात, जे आपल्या मोबाईलमध्ये दाखवतात, असं काय खाणे आपल्याला गरजेचं अजिबात नाही आहे। आणि ते नाही म्हणजे ते वाईट अन्न आहे, स्पष्ट सांगायचं म्हणजे त्याच्यात कुठलेही जीवनसत्व नाही। जीवनसत्वयुक्त आहार म्हणजे आपण जे घरात बनवतो वरण, भात, भाजी, पोळी, तर ज्यांचं वजन नॉर्मल आहे, जास्त लठ्ठपणा नाही, त्यांनी वरण, भात, भाजी, पोळी, फळं ह्या सगळ्यांचा समावेश, काकडी, गाजर, बीट, जर आपल्याला रक्तक्षय टाळायचा असेल तर आपल्याला आहारामध्ये पालक, मेथी, गाजर, बीट हे पाहिजे। व्हिटॅमिन सी असायला पाहिजे, तर आपल्याला टोमॅटो पाहिजे। इझी सोर्स लिंबू पाहिजे, सगळ्यात सहज लिंबू काय नाही का झाडाला तर नाही। बाकीचे जीवनसत्व पाहिजे तर त्याच्यामध्ये आपली फळं आहेत, पेरू आहे, पेरू आणायला काय असते, सीताफळ ठेवलं इथं, सीताफळात कॅल्शियम आहे, केळी आहे, सगळ्या ज्या भाज्या असताना आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शिडी आली त्या त्या ठिकाणी आपण करत असलेल्या चांगल्या कृती बाळाला कशा फायद्याच्या आहेत ते सांगितले बघा। म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली करत असो तर ती बाळाचा झटकन फायदा करून देते, म्हणजे शिडी चढतं बाळ, आलं का लक्षात? आणि सापाच्या तोंडाच्या ठिकाणी जर आपल्याला हे पडलं आपलं तर काय होतं, म्हणजे आपल्याकडून चुकीच्या कृती होत असतील, बाळाच्या बाबतीत चुकीच्या घटना घडत असतील किंवा आपल्याकडून कृती होत असतील तर बाळाचं काय नुकसान होतं, काय घडतं ते शेवटी सापाच्या शेपटीच्या ठिकाणी जाऊन होतं। म्हणजे बाळाचं नुकसान कसं होऊ शकतं हे दाखवलेलं आहे। आपण आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर अवलंबून आहे की बाळाचा फायदा कसा होतो। तर ह्या खेळातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या विकासासाठी कोणत्या कृती चांगल्या आहेत आणि कोणत्या कृती आपण करायला नाही पाहिजे। फोटो काढ म्हणते।